दरम्यान अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद घेताना मनोज जरांगे फडणवीसांविरोधात प्रचंड आक्रमक झाले होते. पाहूयात. याच्यात एकनाथ शिंदेचे सुद्धा 2-4 लोक आहेत. शिंदे साहेब सुद्धा, अजितदादांचे सुद्धा 2 आमदार आहेत त्याच्यात. आणि सगळ्या सोयऱ्यांचा होऊ देत नाही आणि 10% मराठ्यावर लादायचं काही करू. आणि हे पोरग ऐकतच नाही. हे पोरग एक तर संपलं पाहिजे, नाही त्याचा गेम तरी करावा लागल, नसता याला बदनाम तरी करावं लागल, नसता याला पोषणात मोरू द्यावा लागल म्हणून 16वा दिवस उघडा, नसता याचं काहीतरी करून कमायना, पॉयझन देऊन कमायना सलाईन मधून, म्हणून मी परवा रात्री सलाईन सुद्धा बंद केली. किंवा याचा एन्काउंटर तरी करावं लागेल. हे देवेंद्र फडणवीसचं स्वप्न आहे. हे देवेंद्र फडणवीसला वाटतं. तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. पण देवेंद्र फडणवीसला एवढीच कुमकुम आहे ना, बैठक संपल्यावर मी सागर बंगल्यावर येतो, मला मारून दाखवतो. मी तुझ्या सागर बंगल्यावर येतो की हे माझा बैल. पण समाजाची इमानदारी मी नाही ऐकू शकत. समाजाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे, तेच घ्यायचंय, घेणार आहे. 10% नाही हात लावून. माझ्या तोंडून ओतून घेण्यासाठी तोच हे उभा केलेला. मी त्याला दोष देत नाही. आता ह्यो जे उभा केलाय ह्यो त्यांनीच उभा केलाय. तो शिवसेना सोडताना छगन भुजबळने शिवसेना सोडली आणि वाचवलं शरद पवार. छगन भुजबळ कव्हाच राष्ट्रवादी सोडू शकत. आणि अजित पवारचं त्याचं जमत सुद्धा नाही. तर ते दोघं एकीकडे जाऊ शकत नाही. तरी बी पुन्हा जेलला देवेंद्र फडणवीस टाकीन म्हणून छगन भुजबळला तिकडे अजित पवारचं त्याचं पटत नसून जावं लागलं. एकनाथ शिंदे साहेब कव्हा शिवसेना सोडू शकत नाहीत. बाळासाहेब ठाकरेचा विचार कधीच ना विलासानं त्यांना तिकडं मागले जावं लागलं. आता तुम्हाला याच्या पुढचं सांगतो. अशोक चव्हाणांच्या घरात 3दा मुख्यमंत्री पद दिले बापासह. कव्हाच वगैरे सोडू शकत नाही तो, कव्हाच. पण जावं लागलं. आता मला एक प्रश्न पडलाय. तो ज्यांना जेलला पाठवलं या पुऱ्याला, हे तुझ्या पक्षात आल्यावर कस काय चांगले झाले. आणि मला निष्ठा सोडायला लावून 10% तो घ्यायला लावणार, मग मी चांगला होणार ना, आरोप बंद होणार ना. करतोड आरोप करायचे तर मी मराठ्याला सोडित नाही. करतोड काय करायचं मग वाकडं. एकनाथ खडसे साहेब कधीच भाजप सोडू शकत नाहीत. कधीच सोडायची वेळ आहे. पंकजा मुंडे आणि त्यांचा बाप आणि त्यांचा मामा आयुष्यात भाजप सोडू शकत नाही. आज असूनही घुटमत म्हणजे औषध पेल्यासारखी. महादेव जानकर साहेबाचा धनगराचा नेता म्हणून मोठा नाही होऊ देणार. कधीच आयुष्यात जीव जरी गेला, फासावर जरी लटकेलं तरी प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी सोडू शकत नाही. एवढा धाक भरीला जेलचा की प्रफुल्ल पटेलाला राष्ट्रवादीत यावं लागलं, त्या भाजपमध्ये यावं लागलं. कधीच अजित पवार राष्ट्रवादी नाही सोडू शकत. पण ना विलास केला, जेलला जाण्यापेक्षा मध्ये गेलेलं बरं. तुम्हाला याच्या पलीकडे सांगतो. शिवसेना सोडताना छगन भुजबळने शिवसेना सोडली आणि वाचवलं शरद पवार. छगन भुजबळ कव्हाच राष्ट्रवादी सोडू शकत. आणि अजित पवारचं त्याचं जमत सुद्धा नाही. तर ते दोघं एकीकडे जाऊ शकत नाही. तरी बी पुन्हा जेलला देवेंद्र फडणवीस टाकीन म्हणून छगन भुजबळला तिकडे अजित पवारचं त्याचं पटत नसून जावं लागलं. एकनाथ शिंदे साहेब कव्हा शिवसेना सोडू शकत नाहीत. बाळासाहेब ठाकरेचा विचार कधीच ना विलासानं त्यांना तिकडं मागले जावं लागलं. सदाभाऊ खोत आणि राजीव शेट्टी दरार निर्माण केला आणि बाजूला घेतला. तेच रविकांत तुपकर मध्ये सुद्धा केले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.